रुक्मिणी माता बोलली काय, शिशुपाल नवरा न वरी न झाल्यानंतर थांबली, मी त्याला वरणार नाही. आणि कृष्ण नवरा नवरी मी येथे थांबलेच. रुक्मिणीला वाटलं की शिशुपाल सोबत लग्न करायला तयार आहे म्हणून याने पत्र लिहिलं, शिशुपाल माझ्या मित्रा साष्टांग प्रणाम, तू लवकरात लवकर हळद लावून घे आणि हळद लावून माझ्या गावात ये, मग मी माझ्या बहिणीचं लग्न तुझ्या सोबत लावून देतो, कळा विनंती लो बसावा. साष्टांग नमस्कार. पत्र लिहिलं. लग्नाच्या अगोदर हळद लागत असते ना, सर्वेचे लग्न झाले आहे तुमचे, बरोबर नाही काही लागली होती ना हळद. पण मला एकच नाही समजलं आजपर्यंत, सर कथा समजल्या पण हे नाही समजलं की हळद कोण लावते बा लग्नाच्या पहिले. हो ना काकू, खरंच समजलं नाही मला. मग मी आज स्वतः विचार केला का बा काही लागलं गिगलं तर हळद लावत असते आहे की नाही. पण आता इथं लागायच्या पहिले हळद लावली म्हणजे समजून जा उद्या मार बसणार आहे, पहिलेच व्यवस्था करून घ्या. असं काही होऊ शकते, असं मारच आहे होय असं. आणि त्या ठिकाणी तो निघाला शिशुपाल. आणि इकडे रुक्मिणी माता कौंडण्यपूर या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी चालल्या आणि देवीला वरदान मागितलं काय की हे मा अंबा अमरावतीवासी. कथा कुठे आता आली, आता पुन्हा अमरावती मध्ये आली. भाग्य आहे तुमचे माझे की ज्यांची कथा आहे त्यांच्याच गावात त्यांना सांगून राहिलो नाही काय. अंबा माता, अंबा नगरी. आणि आजही त्या अंबा मातेच्या आतलं जे गेट आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे, संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ काय की याच ठिकाणी अंबा माताने रुक्मिणीला वरदान दिलं, अंबाम अमरावती वाशिनी रुक्मिणी वरदाम, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि अशा त्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये गेली आणि त्या ठिकाणी एक ब्राह्मण होता सुदेव नावाचा. तर सुदेव ब्राह्मणाला सांगितलं माझं पत्र पोचवून द्या म्हणे. द्वारकेला पत्र पोचवलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाने. देवीने आशीर्वाद दिला त्या ब्राह्मणाला, लक्ष्मीवान भव. रुक्मिणी मातेने मनापासून वंदन केलं ब्राह्मणाला. महालक्ष्मी ब्राह्मणाला वंदन करते. कोणत्या ब्राह्मणाला वंदन करते? जो दिवसातून 3 वेळा संध्या करतो त्याला महालक्ष्मी नमन करते, महालक्ष्मी नमन करते. पत्र लिहिलं आणि पत्र फार सुंदर आहे. 7 श्लोकाचं पत्र आहे आणि 7 श्लोकाचा भरपूर मोठा अर्थ आहे म्हणा, भरपूर मोठा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी ते पत्र पोहोचवलं आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेवरून निघाले म्हणतात रथ घेऊन. आणि या ठिकाणी हा लग्नाचा सुमंगल वेळ या ठिकाणी आलेला आहे. आणि कथेच्या माध्यमातून आता माझी अंबा माता या ठिकाणी येणार. कारण की लग्नाच्या अगोदर प्रत्येक मुलगी देवीच्या मंदिरात पिक्सा पापड घेऊन जात असते. म्हणून माझी अंबा माता या ठिकाणी यांचं आगमन झालं. बोल अंबा माता की जय, जयकारा
सुंदर अंबा माता या ठिकाणी प्रसन्न मुद्रेने त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून आणि आपण सर्वांनी मिळून अंबा मातेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया. म्हणून आता आईचा गोंधळ आपण या ठिकाणी प्रारंभ करू. सर्वांनी गोंधळ घालायचा आहे. कोणता गोंधळ? तो गोंधळ नाही आपला, हा भक्तीचा गोंधळ. मग सर्वांनी गोंधळाचा आनंद घ्यायचा आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. उदो 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 उदो. गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधून झाड. गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधून झाड. हातात परडी तुला ग आवडी वाजवी तो संबळ. नग नग त्या ज्वालेतून आली तू जगत माता. रातून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी आम्हावरी जागवी तो रात सारी. आई गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. उदो 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 उदो. बहिला मानक मोठी मंडप आकाशाचा. हात जोडून करुण बागतो उद्धार कर गावाचा. बहिला मानक मोठी मंडप आकाशाचा. हात जोडून करुण बागतो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दारुणी धर्म आई तूच रक्षिला. आसुर मर्दिनी पुन्हा तेथे मातला. आम्हावरी संकटबारी दावत ये लवकरी. आई आम्हावरी संकटबारी दावत ये लवकरी. आई गोंधळाला ये गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला ये. उदो 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 उदो.
उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई 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 वीरा तू अमरावतीची आई एक वीरा तू अमरावतीची आई कुलस्वामिनी तुझ अंबाबाई कुलस्वामिनी तुझ अंबाबाई उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई उदो जत्रा मोठी भक्त दर्शनाला येती औरगडाला जत्रा मोठी भक्त दर्शनाला येती मोठी गोंधळ वाजती दारी गोंधळी नाचती मोठी गोंधळ वाजती दारी गोंधळी दैत्य मारुणी पाप हारसी वसलीस तुळजापुरी दैत्य मारुणी पाप हारणी वसलीस तुळजापुरी आई अंबाबाई तुझा दागर मांडीला आई अंबाबाई तुझा दागर मांडीला उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई 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 उताया आईच्या नावानं चांगल आई अंबेच्या नावाने उदो अंबाबाई आई उदो गे अंबाबाई उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई अहो बिचारो माझ्याकडे पाय ना तिकडे काय पाहता ते जाऊ दे आनंदात येते इकडे माझ्याकडे पहा दोन्ही हात वर करून एक वेळा उदो उदो गे अंबाबाई उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई उदो उदो गे अंबाबाई आई उदो गे अंबाबाई योगीराज श्री संत गजानन महाराज की जय 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 श्री राम उधो उधो गंबाई उधो उधो आणि याच अमरावती नगरामधून अंबा मातेच्या मंदिरामधून श्रीकृष्ण भगवान रुक्मिणी माता जेव्हा पूजा करत होती अंबा मातेची तेव्हा भगवान श्रीकृष्ण आतमध्ये पोचले. आता आहे का काय श्रीकृष्ण दिसल्याबरोबर रुक्मिणी मातेने आपला हात समोर केला. लोक म्हणतात कृष्णाने रुक्मिणी मातेला नेलं, चुकीची गोष्ट आहे. कोठ्यातली गाय आपल्याला बांधू देते म्हणून आपण बांधतो. कोठ्यातली गाय ती बांधू देते म्हणून बांधतो की आपल्या ताकद आहे म्हणून बांधतो.
बोला बोला चट चट. गायला कोण बांधू शकते? ताकद नाही कोणाची, आणि या शक्तीला कोणी नेऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी मा रुक्मिणीने हात समोर केला आणि त्या हाताला स्वीकार श्रीकृष्णाने केला. कारण की पत्रामध्ये सर्व काही लिहिलं आहे. आणि सुंदर या ठिकाणी श्रीकृष्ण आले आणि रुक्मिणी माताला घेऊन गेले. कुठं गेले ते येते ना वापस. हो बाबा आना ते सुंदर मा रुक्मिणी श्री कृष्ण भगवान आणि यांना वर देणारी सुंदर झाकी माझी अंबा माता. या ठिकाणी भाव फार सुंदर आहे. म्हणून आता दोन मामा पाहिजे आपल्याला. मामा दोन मामा इथं लग्नात पाहिजे आपल्याला. हा दडगीत हा आले वा. अजून हा शिवारे काकाजी राम राम. मामा मामाची भेट होईल. श्रीकृष्ण आणि मा रुक्मिणी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. बोल राधा कृष्ण भगवान की जय. सुंदर झाकी मा रुक्मिणी श्रीकृष्ण भगवान आणि परमात्माच्या शक्तीचं स्वरूप झक्क यांच्या चेहऱ्यावर आणि अशी सुंदर छबी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठिकाणी यावं. दोन मामा मामाचं मिलन करा. टिक्का लावा. सुंदर त्या ठिकाणी अतिथीगण आलेले आहे आणि अतिथीगण त्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून व्यासपीठावरून मी पण स्वागत त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. मामाची भेट झाली. गोड गोड चारा लागते आता. हा राम राम करून द्या सर्व. लग्नाच्या तयाऱ्या चालू. अंतरपाठ तुम्ही अंधन आणलं असेल तर आणून द्या. हा अंधन आणा. अंधन मी लिहून टाकतो तोपर्यंत आणा. शुभमंगलम शुभम भवतु सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीदितं बल्लाळो मुर्डं विनायकमहं चिन्तामणि
तेवरं लीण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं वधूवर्यो शुभं भवतु सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं वधूवर्यो शुभं भवतु सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीच चंद्रमा गावा कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगणा अश्व सप्त मुखदिशुं हरिधनो शंखामृतं चामुंडे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात् सदा मंगलं वधूवर्यो शुभं भवतु सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरा रूपवरा कवनासी म्या देईगे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसने कुर्यात् सदा मंगलं वधूवर्यो शुभं भवतु सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेऊन यावा घरा गृहोत्के मधुपर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलं वधूवर्यो शुभं भवतु सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव श्री गजानन महाराज चिंतन सावधान उमा महेश्वर चिंतन सावधान वराडी वाजंत्री चिंतन सावधान 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 कुर्यात् सदा मंगलम 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 आठ देऊन द्या पूजन करून द्यायला लावा त्यांना हार टाकले ना
श्रीकृष्णाला नमस्कार. रुक्मिणी मातेच्या हाताने श्रीकृष्णाला नमस्कार. नाही नोटा मोठे टाकलं तरी मास खिशात येणार. हरकत नाही. हा टाका. यजमान यांच्या हाताने वर आणि वधू श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचं पूजन होत आहे. आणि आता सुंदर झालं ना पूजन अक्षत चांगलं. आणि आता नंतर त्यांना त्यांचं स्थान हा मामा करत आहे त्यांचं उद्या. नंतर त्यांना त्यांच्या स्थानावर नंतर मग आनंद घ्या. आणि ज्यांना लग्न लावायचं ते लग्न एक लाईन लावलं तर राहते. आणि आपलं इकडे आनंद घ्या थोडा. लगेच आरतीकडे जायचं आहे. गंमत करता करता वेळ झाला. माफ करा माझ्या ह्याच्याने तुम्हाला वेळ झाला. पण टेन्शन घेऊ नका. म्हणून उद्या मी वेळ कव्हर करतो. म्हणून उद्या लवकर 11 वाजता भागवत लावतो. या पंढरपुरात काय वाजत गाजत वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर. लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर. लिहून प्रवासिंग लगीन देवाचं लागत. भीमकाची होती रुक्मिणी उपवर. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर. लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर. लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर. देशोदेशावर. सांगतो भीमका सांगतो भीमका ओ जंती दुधात मजले गीत ऐकात. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बासिंग लगीन देवाचं.
टाकली रुक्मिणा दिल भंडारीच्या राया दिली पंढरीच्या राया आई जोडव्याला हो आई जोडव्याला मोती 9 लाख साजत मोती 9 लाख साजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत लगीन देवाचं लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत योगीराज गजानन योगीराज गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन शिवगावाले तू नाथ पाले संभाले गावाले तू ना संभाले तो कोण संभाले योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन शेगावाले तू न संभाले तो फिर कौन संभाले हरि तू न संभाले तो मुझे कौन संभाले हरि को न संभाले तो मुझे कौन संभाले गजानन बाबा तो उधो मेरी ये नैया है तेरे हवाले मेरी ये नैया है तेरे हवाले मेरी ये नैया तेरे हवाले मेरी ये नैया है तेरे हवाले तू न संभाले तो फिर कौन संभाले तू न संभाले तो मुझे कौन संभाले तू न संभाले तो फिर कौन संभाले तू न संभाले तो मुझे कौन संभाले योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन शिवगावाले तू न संभाले तो कौन संभाले शिवगावाले तू न संभाले मुझे कौन संभाले जय हो बोल गजानन महाराज की जय। तू है मेरे आंखों के तारे तुम हो मेरे आँखों के तारे तुम हो मेरे आंखों के तारे तुम हो मेरे आँखों के तारे तू न संभाले तो फिर कौन संभाले हे तुम न संभाले तो मुझे कौन संभाले तू न संभाले तो फिर कौन संभाले तुम न संभाले तो मुझे कौन संभाले योगीराज योगीराज गजानन गजानन योगीराज योगीराज गजानन गजानन शिवगावाले तू न संभाले तो मुझे कौन संभाले तू न संभाले तो फिर कौन संभाले न संभाले तो मुझे कौन संभाले योगीराज योगीराज गजानन 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 सरे म्हणायचं सर्वेचे हात वर आले पाहिजे गजानन बाबा सर्वांना बोलवले हात वर नाही आले तर मग तेव्हा तुम्ही
संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। अन्नदाता आता आरतीच्या तयारी करून घेऊ, है की नाही? काय हरकत नाही. आणि उद्याला भेटू ना आपण अजून. उद्याला 11 वाजता भागवत कथेला या ठिकाणी प्रारंभ होईल. तुम्हाला सूचना मिळणारच आहे तशी, पण मी सांगून देतो माझ्याकडून. उद्याला 11 वाजता हद झाली, 11:30 वाजता या ठिकाणी भागवत कथेला सुरुवात होईल आणि 1-1:30 वाजेपर्यंत कथा चालेल. म्हणजे रोज आपली कथा प्रारंभ करण्याचा जो टाइम आहे, ऐकता ना, जो आपलं भागवत कथा रोजचा सुरू करण्याचा टाइम आहे, त्या टाइमाला उद्या कथा खतम होऊन जाणार. कथा खतम होत नसते म्हणा, पण समारोप असते. 7 दिवसाचा नियम आहे. पण उद्याला तुम्ही 6 दिवस आजपर्यंत एवढे चांगले आनंदाने दिले आहे. मी माझं भाग्य समजतो. उद्यालाही जर तुम्ही शेवटचा निरोप भागवताला देण्यासाठी जर एवढ्या संख्येने जमला, तुम्ही मला आनंद वाटेल आणि समजून जाईल की गजानन बाबा तुमच्या रूपाने या ठिकाणी आला. म्हणून उद्याला समारोपाच्या या बहाण्याने आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. आणि उद्या आणखीन काय काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सूचना मिळणारच आहे. लावणार आहे टिक्का ते. ज्ञान घ्यायचं. गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठिसे दुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, शरणे मात्रे मान, आमोना पुरती. जय देव जय देव. रत्ना खचित गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुंझुण देव पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, शरणे मात्रे मान, आमोना पुरती. जय देव जय देव. चांदीच्या गागरिया झुंझुण वाजती, वीणे नाचे देवा अंबर गरजती. नादा ठुमकत ठुमकत नाचे गणपती, शंकर पार्वती तो ईश्वर पार्वती कौतुक पाहती. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, शरणे मात्रे मान, आमोना पुरती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना, धरण सोंड वक्रतुंड नयना, आश्रमाचा वाटवाहे सजना, संकष्टी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान, शरणे मात्रे मान, आमोना पुरती. जय देव जय देव. नमो भगवते गजाननाय नमः. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, स्वामी गणराया. अवतरलासी भूवर जळमुळ ताराया. जय देव जय देव जय
चित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरला श्री भूवर जन्मुळ ताराया जय देव जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी तीरचर व्यापून उरले या जगतासी या जगतासी ते तू तत्व खरोखर निसंशय अससी निसंशय अससी लीला मात्रे धरिले मानव देहासी जय देव जय देव जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरला श्री भूवर जन्मुळ ताराया जय देव जय देव होऊन देसी त्याची जाणीव तू कवना करुणी गण गण गणात होते या भजना होते या भजना दाता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना तुझी सुख सदना जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नैना जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरला श्री भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनास पेट विरेत्या अग्नी वाचून चिलमेस वाचून चिलमेस क्षणात आणील जीवन निर्मल वापीस निर्जल वापीस केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरला श्री भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव व्याधी वारुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन विठ्ठल दर्शन भव सिंधू हा तरण्या नौका तव चरण नौका तव चरण स्वामी दास गणूचे मान्य करा कवन जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरला श्री भूवर जडमुळ ताराया जय देव जय देव श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है आरती अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है नव ज्योति जगाने वाला ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है नव ज्योति जगाने वाला है हरि नाम यही हरियान यही जग के मंगल की आरती पापियों को पाप से है तारती शांत गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला है हरि दर्श कराने वाला
ये शांत गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला हरि दर्श कराने वाला ये सुख करणी ये दुख हरणी श्री मधुसूदन की आरती पापियों को है तार दी। मधुर बोल मग पंथ खोल सन्मार्ग बताने वाला है बिगड़ी को बनाने वाला है। ये मधुर बोल मग पंथ खोल सन्मार्ग बताने वाला है बिगड़ी को बनाने वाला है। श्री राम यही घनश्याम यही प्रभु के महिमा की आरती पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है पापियों को पाप से है तारती पापियों को पाप से है तारती। कर्पूर गौरम करुणा संसार सार भुजगेंद्र हार सदा संतम हृदयानंदे भवं भवानी शैतम नमामि माला कृपालयाय कपालमाला शिवशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। कालिंगटांगण वंदे चरण पाइन हरिगण आनंद पूजन भावे वाणिन मणे मणा। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। आरती निरंजनम समर्पयामि। या ते पुष्पं तुलसी वंदे माला या वंदे माला सहजात अंबिके यात्रा रुक्मिणी वदन्ते राजा जय श्री कृष्ण देवा। इति श्रीमद्भागवत महापुराण श्री संत गिरिराज गजानन बाबा मंत्र पुष्पांजलि समर्पया। बोल गजानन महाराज की जय। सर्वांनी शांततेने जागेवर आरती ग्रहण करायचे आणि सोबतच आरती आणि प्रसाद घ्यायचा आहे।